बाजूलाच वाहणारी वाघोरा नदी आणि तिच्या काठावर असणारं हे सुंदर फार्म हाऊस. गेल्या 16 वर्षापासून एक ऋणानुबंध असा जुळला की कल्याण ते शेगाव पदयात्रेच्या या अद्भुत वारीला खरं म्हणजे आम्ही सोयगावकर शेंदुर्णीकर नशीबवान आहोत की आमच्या पूर्वजांनी आमची गावं शेगावच्या रस्त्यात आणून बसवलेली. त्याच्यात आमचं काही श्रेय नाही, पण आमचे पूर्वज नक्कीच हुशार असले पाहिजे की कधी काळी या रस्त्यानं वारकरी जातील, पुढे भविष्यात तुम्हाला सेवेची संधी मिळेल. तर या पवित्र वारीमध्ये वारीचं 16वं वर्ष आहे आणि आजचा अध्याय मला वाटतं अस्मिताताई 16वा अध्याय होता. लोक म्हणतात 16वं वर्ष धोक्याचं, परंतु आपल्यासाठी 16वं वर्ष मोक्याचं. या 16व्या वर्षी ज्ञानदेवाने ज्ञानेश्वरी लिहिली. 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं, त्यामुळं 16वं वर्ष हे मोक्याचंच आहे. आजचा दिवसही आपल्यासाठी अतिशय चांगला आहे. दरवर्षी 365 दिवस आपण यांची वाट पाहत असतो आणि धाड 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 हे लोक येतात, कारण ही फास्ट ट्रेननं प्रवास करणारी मंडळी आहे. त्यामुळे ही येतात, आले 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 गेले पळाले असं असतं. परंतु निवांत संध्याकाळ आपल्याला शेंदुर्णीला यांच्या सहवासात काढायला मिळते, तशीच ती इथंही काढायला मिळते. निवांत गप्पा करू असं दरवर्षी ठरवतो, परंतु तो निवांतपणा अजून तर काही मिळाला नाही. बहुतेक तो तोरणाळ्याच्या घाटामध्ये निवांत ढाबा आहे तिथंच होऊ शकतो का काय, पण तिथं एक अडचण आहे, तो नॉन व्हेज असल्यामुळे तिथंही होणं शक्य नाही. त्यामुळं तो निवांतपणा असाच पळता पळता चालता चालता जीवाच्या गोष्टी होतात आणि त्यातून संवाद साधला जातो. काही प्रेरणा खरं म्हणजे आपल्यासाठी सोयगाव असू द्या किंवा शेंदुर्णी असू द्या, मेनगाव असू द्या, आपल्याला प्रेरणा देणारी ही वारकरी मंडळी आहे. यांची सेवा करता करता अचानक आपल्यालाही वाटलं की अरे इतक्या लांबून होऊ शकतं, मग आपलं काहून नाही होऊ शकत. आपलं तर जवळचा कार्यक्रम आहे, परंतु आपण निघलो त्याच दिवशी हे निघलेले हे अजून वारीत आहे. आपले अर्धे घरचे कामच झाले, अर्धे वावरं पेरून झाले, अर्धे सोंगून झाले, तरी सुद्धा यांची वारी चालू आहे. त्यामुळे यांच्या वारीची आपली बरोबरी होणं शक्य नाही. आपण 6 दिवसामध्ये ऐश्वर्य वारी करून येतो. आपली वारी म्हणजे महाराजांनी ऐश्वर्य वारी, आरो पाणी बिनी सगळं दुतर्फा भरत भाऊनी आपली सगळी व्यवस्था इतकी चांगली करून ठेवलेली आहे की कुठंच काही कमी नाही. आणि आता तर असं झालेलं आहे की दुतर्फा RCCच घर आहे ज्याचे त्याचे, म्हणजे कोणाला नाले पाहावं लागत नाही, सगळी व्यवस्था घरामध्येच आहे. भरपूर खाऊ घालतात आणि पुढचा कार्यक्रम मी काही बोलत नाही. तर हा सगळा आनंदाचा भाग वारीमध्ये आपण जाऊन जरी आलो तरी यांच्यामुळे आपण अजून वारीतच आहोत असा आनंद होतो. आज या वारीमध्ये गेल्या मागच्या 2 वर्षापासून दुधामध्ये साखर टाकण्यासाठी बुलढाणा येथून आपले गुरुबंधू येत असतात आणि त्यांच्या निरूपणानं आपल्याला ते पुण्य, जसा एक वाघुराचा प्रपात आपल्या बाजूने जातो तसा एक गंगोग वाणीचा ओघ आपल्याला ऐकायला मिळतो. पायानं वारी, मुखानं नाम आणि श्रवणाला संतांची वचनं, एवढं सगळं आलं की यापेक्षा वेगळा पाहुणचार असायची काही गरज नाही. तर आज मागच्या वर्षीप्रमाणे प्राध्यापक अनंतराव शिरसाट सर हे सुद्धा आज आपल्यासाठी त्यांची संत वचने घेऊन आपल्यासाठी हितगुज करायला इथं आलेले. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण सरांचं या परिसरामध्ये स्वागत करू. मेनगावकर थोडे नशीबवान आहे, 1+ त्यांना मिळालेलं आहे, कारण जाताना सर आले तसे मेनगावला गेले आणि मेनगावच्या सर्व आपल्या गजानन भक्तांसमोर एक निरूपण अतिशय छान झालं. तोच प्रवाह पुढे येणार आहे, आपल्यालाही तो ऐकायचा आहे. जास्त वेळ मी तुमच्यामध्ये घेणारच नाही, परंतु एक छोटेखानी सत्कार समारंभ आपल्याला करायचा आहे, आनंद एकमेकात वाटायचा आहे. म्हणून मी या सत्कारासाठी सर्वप्रथम आमंत्रित करतो प्राध्यापक श्री अनंतराव शिरसाट सर. त्यांनी समोर यावं. सर प्लीज समोर या. आणि मी प्रकाश शेठ झवर सोयगावकर यांना विनंती करतो की त्यांनी प्राध्यापक अनंतराव शिरसाट सरांचा सत्कार करावा. त्याचबरोबर
आता आरती या. समोर आले जवळ परिवाराचे ज्येष्ठ व्यक्ती आणि आपल्या परिवाराचे महाराजांच्या मंदिराचे विश्वस्त असणारे प्रकाश भाऊ, त्यांना विनंती करतो की आदरणीय सरांचा त्यांनी सत्कार करावा. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. सर 2 मिनिटं आपल्याला तसदीद 2 मिनिटं आपल्याला तसदीद देतो. मी गजानन महाराज परिवार शेंदूर यांना विनंती करतो, त्यांनाही सरांचा सत्कार करायचा आहे. आपले प्रतिनिधी कोणीतरी या आणि आदरणीय शिरसाट सरांचा अण्णांचा सत्कार करावा. टोपी जाई वर 2 in 1. इथेही एक वैशिष्ट्य आहे. जर सोयगावचे प्रकाश शेठ झवर करत असतील तर सिंधुदुर्ग कशाला मागे राहील. त्यांच्याकडे प्रकाश शेठ झवर आहे आणि तेही आपल्या परिवाराचे ज्येष्ठ सदस्य आहेत. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. खाली कशाला बघायला लावते. आदरणीय अण्णांसोबत हरिभक्तपरायण भिकाजी महाराज उपस्थित आहेत. मी श्री रमेश हरी चौधरी यांना विनंती करतो की त्यांनी भिकाजी महाराजांचा सत्कार करावा. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की. यानंतर अण्णांचे दुसरे सहकारी श्री गणेश मिस्त्री यांना मी विनंती करतो की त्यांनी सत्कारासाठी इथे यावं आणि मी सुभाष अप्पा काळे यांना विनंती करतो की त्यांनी गणेश दादांचा सत्कार करावा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद काका या इथे. प्रतिपालक काका शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अण्णांचे आणि आदरणीय डॉक्टर बाहेकर साहेबांचे दुसरे सहकारी श्री वामनराव मामा यांना विनंती करतो की त्यांनी सत्कारासाठी इथे यावं. मी लिंगाप्पा यांना विनंती करतो की त्यांनी वामनराव मामांचा सत्कार करावा.
समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अण्णांचे दुसरे सहकारी प्राध्यापक गजाननराव पडघाण यांना विनंती करतो की त्यांनी सत्कारासाठी इथे यावं. आणि मी प्राध्यापक अनिल मानकर सरांना विनंती करतो की त्यांनी प्राध्यापक गजानन पडघाण सरांचा सत्कार करा. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. आपल्या कल्याण ते शेगाव वारीचे मुख्य वारी सेवक आणि अतिशय उमद व्यक्तिमत्व असणारा आमचं गुरुबंधू आदरणीय अनिल देवधर यांना विनंती करतो की त्यांनी समोर यावं. मी जितेंद्रजी झवर यांना विनंती करतो की त्यांनी अनिल दादांचा सत्कार करावा. या समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. यानंतर ज्या माऊलीचं आपण मुखोद्गत पारायण ऐकलं आणि सोयगाव ज्यांच्यासाठी काही वेगळं नाही ती आमची धाकटी गुरु बहीण मी अस्मिताताईला विनंती करतो की त्यांनी सत्कारासाठी इथे यावं. मी सुधाताई झवर यांना विनंती करतो की सुधाताई आपण अस्मिताताईंचा सत्कार करावा. मला फक्त बोलायचं या सुधाताई. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. नर्मदा परिक्रमा पायी शेगावच्या वाऱ्या मोजलेल्या नाही. गजानन विजय मुखोद्गत त्यामुळं पाया पडलो. त्यामध्ये धाकटी बहीण म्हणतात पाया का पडतात तर त्यांना सांगावं लागेल कशामुळे पाया पडलो. बरोबर होतं ना. एक छोटेखानी सत्कार पण फार महत्त्वाचा सत्कार आहे. आपल्या गजानन परिवारामधली एक चिमुकली जी प्री मेडिकल परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीमध्ये आली. भविष्यात तिच्या रूपानं म्हणजे आमचा भैया जसा आहे, आमचा केतन जसा आहे, आमची खुशी जशी आहे शेंदुर्णीची, ही नवीन पिढीची डॉक्टर मंडळी आमच्याकडे आहे, तशी येणाऱ्या पिढीत सुद्धा नवीन पिढीमध्ये डॉक्टर झाले पाहिजे. आणि महाराजांनी तसा सिग्नल दिला आणि या प्री मेडिकल परीक्षेमध्ये
गुणवत्ता यादीमध्ये आलेली माझी नात आदरणीय मंडोराजी, आज प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते आलेले नाही, मंडोराजीची नात असणारी कनक नितीन मंडोरा, मी कनकला इथं आमंत्रित करतो. आणि अण्णा, मी तुम्हाला पुन्हा त्रास देतो थोडासा, हक्काचा असल्यामुळं त्रास देणं गरजेचं आहे. हा शुभ शकून मी एवढ्या करता म्हणतो की अण्णाची मुलगी डॉक्टर आहे आणि परदेशामध्ये आहे, त्यामुळं अशा लेकीच्या बापाकडून सत्कार झाला पाहिजे आपल्या लेकराचा. म्हणून मी कनकचा सत्कार करण्यासाठी मुद्दाम अण्णा तुम्हाला निवडलं, कारण अण्णाची मुलगी सुद्धा डॉक्टर आहे आणि मला वाटतं ताई सुद्धा डॉक्टर आहे आणि मुलगा सुद्धा MD आहे. एक शिक्षकाला यापेक्षा काय वेगळं पाहिजे असतं, आहे की नाही. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. धन्यवाद अण्णा सर, आपण स्थानापन्न व्हा. यानंतर एक विशेष सत्कार आजच्या दिवशीचा, जो सगळ्यात मागे ठेवलेला असतो. स्वीट जे असतं ते जेवणाच्या शेवटी घ्यायची पद्धत आहे आपल्याकडं. आपण काही एवढे सुधारलेले नाही, पण आता मुंबईच्या लोकात राहायला लागल्यापासून आपल्याला थोडं थोडं कळायला लागलं की असं असतं. आपल्याला काय कुठेही काही खाणारी माणसं आहे आपण, पण थोडं थोडं शिकलं पाहिजे, आहे ना जीबू. तर हे थोडं शिकलेलं आहे त्यांच्यापासून, त्यामुळे एक गोड सत्कार पाठीमागे ठेवला. आज मासाहेब जिजाऊ यांचा वाढदिवस आहे, स्वराज्य जननी मा जिजाऊंचा वाढदिवस आहे. आणि जिजाऊंचा आठवण केल्याशिवाय, कारण जपाळावरचं हे गंधच त्या माऊलीमुळं राहिलं. एका प्रख्यात साहित्यिकाचं वाक्य मला आवडलेलं आपल्याला सांगतो. ते असं म्हणतात की शिवाजी महाराज जन्माला येणं फारसं अवघड नाही. शिवाजी महाराज जन्माला येणं फारसं अवघड नाही, अवघड असतं ते जिजाऊ जन्माला येणं. एकदा का जिजाऊ जन्माला आले की महाराज येतात, कारण सत्पुरुष जन्मण्यासाठी चांगलं कुळ आणि चांगली पूस असावी लागते. येऱ्या गबाळ्याच्या पोटी थोडी सत्पुरुष येणार आहे. म्हणून माझी मा जिजाऊ आहे, म्हणूनच आपले राजे आहे. स्वराज्याचा कारभार जिनं स्वतःच्या प्लॅनिंगनं उभा केला, शून्यातून जिनं उभं विश्व केलं, त्या मासाहेब जिजाऊंचा आज वाढदिवस आहे. तो सुद्धा आपल्या आनंदाचा विषय. त्याचबरोबर आज ज्यांनी आपल्या भारतीय तत्वज्ञानाला जगभर नेलं, त्या योद्धा संन्यासी ज्यांना म्हटलं जातं, त्या युगपुरुष स्वामी विवेकानंदांचाही वाढदिवस आहे. कर्मयोगी ज्यांच्या कार्याची दखल हे संबंध विश्वातल्या मंदिरानं देवालयाने घ्यावी, असे कर्मयोगी आदरणीय वैकुंठवासी शिवशंकर भाऊ यांचाही आज वाढदिवस आहे, की ज्यांनी मंदिर कसं असावं, मंदिराची सेवा कशी असावी, म्हणजे अगदी लहान लेकराला पाचताना त्या माऊलीची कुचंबना होऊ नये इथपासून, तर ज्याच्या खिशात काहीही पैसे नाही पण त्याला विश्रांती मिळाली पाहिजे, त्याला महाराजाची भाकर मिळाली पाहिजे. कोट्यावधीमधला कोट्याधीश आणि गरीबातला गरीब एका रांगेमध्ये, कोणी VIP नाही. जो माझ्या महाराजांचा तो माझ्यासाठी VIP, ही कन्सेप्ट ज्यांनी राबवली त्या शिवशंकर भाऊंचा वाढदिवस आहे. वर्षातून 2 वेळेस महाराजांचा प्रसाद घ्यायचा, बाकी प्यायचं पाणी सुद्धा घरून आणायचं. एवढी तेजस्विता, एवढी निष्ठा आणि एवढं महाराजांप्रती समर्पण. स्वतःच्या कामासाठी स्वतःची गाडी, संस्थांच्या कामासाठी संस्थांची गाडी. एकदा चुकून असं झालं की भाऊंचा गहू भरपूर होता आणि तो गहू असाच अवकाळी पाऊस आला आणि तो गहू झाकायसाठी कसा, तर त्यांच्या घरच्या कारभाऱ्यानं, कारण एवढा मोठा कारभार आहे, भाऊ तर शेती पाहतच नव्हते, तर त्यांच्या कारभाऱ्याने निर्णय घेतला की आपल्याकडचे पालं झाकून गहू बराच उरलेला आहे, आता काय करायचं. मग ते संस्थांमध्ये जातात आणि संस्थांचे ताडपत्रे आणून तो झाकला जातो. शिवशंकर भाऊला 4-8 दिवसानंतर जेव्हा निवांतपणा येतो त्यावेळेस ते आपल्या कारभाऱ्याला विचारतात, का रे आपला गहू पाऊस पडला काही ओला झाला का. ते म्हणले नाही दादा, अजिबात ओला झाला नाही. ते म्हणले कसं काय, आपल्याकडे ते एवढं झाकण नाही. तर ते म्हणले आपल्याकडे जेवढं होतं तेवढं तर झाकलं, पण हजारो क्विंटल जो आपला गहू आहे त्यातलं उरलेलं मी संस्थांमधून घेतलं. भाऊ त्याला काही बोलले नाही, फक्त एकच वाक्य बोलले, जेवढं संस्थांच्या ताडपत्री खाली झाकलेलं आहे ना तेवढं सगळं संस्थांमध्ये नेऊन भर, ते घरी आणू नको. ही निष्ठा ज्या शिवशंकर भाऊनी शिकवली
आपण सर्व गजानन महाराज मंदिराचे विश्वस्त आहोत. कसं चालवायचं हे आपल्याला त्यांच्यापासून शिकायचंय. आपल्याला महाराजांच्या छायेत राहायचंय, पण महाराजांना भूषणावं होईल, महाराजांना लांछनास्पद होईल असं कुठलंही कार्य आपल्याला करायचं नाही. हे आजच्या दिवशी पक्क ठरू. आणि आता 4था वाढदिवस जो आपण आता साजरा करणार आहे, मी त्याच्यासाठी निमंत्रित करतो आदरणीय भरत भाऊंना. भरत भाऊ आपण इथं या. जी भाऊ आणि पी डी पाटील सर, भाऊ 2 मिनिटं थांबा. जी भाऊ आणि पी डी पाटील सरांना विनंती करतो की भरत भाऊंना सन्मानानं तुम्ही, अरे थांबा ना बाप्पा, असं नाही ना, असं नाही, इथं 2 जबरदस्त माणसं निवडली मी त्याच्याकडे. अतिशय सन्मानानं टाळाच्या घोषामध्ये आपण भाऊंना इथं बोलवतोय. मी हर्षलला विनंती करतो की हा आनंद साजरा करायचा आहे. वाढदिवस पोरांच्या हिशोबानं साजरा करायचा, मग त्याला केक लागतो. पोरांनी केक आणून ठेवलेला आहे, आपण तो केक कापू. मी हर्षल आरती 2 मिनिटं मी तो केक आणतो. सुरेश दादा मेनगावचे प्रतिनिधी तुम्ही या. सुरेश दादा आलेले का? या मेनगावकरांचे प्रतिनिधी. कासलीहून आलेले भाऊ आहे, त्यांनी पण पुढे या. गलवड्याचा एक प्रतिनिधी या. शेंदुर्णीचे आलेले. सोयगावचा एक प्रतिनिधी या कोणीतरी. चला पटकन पटकन, मी कोणाचं नाव घेत नाही, एक जण या कोणीतरी. एक गलवाड्याचा आला, कासलीचा आला, सोयगावचा एक प्रतिनिधी या. फरदापूरचं कोणी आहे का? या कार्यक्रमासाठी पाहुणं कोणी आला असेल त्यांनी एक जण या. वासुदेव भाऊ या, फरदापूरकर. वा वा, आमचे यजमान एकदा जोरदार टाळ्या वासुदेव भाऊसाठी. माजी सैनिक आहे, वारकरी संप्रदायाचे थोर असे कार्यकर्ते, निष्ठावंत कार्यकर्ते. सोयगावचा एक जण चाला ना. तुकाराम भाऊ गलवाड्याचा आहे ना. प्रत्येकाचं एकदा सोयगावचा एक चला. चला बापू चला. एकेकांचं परत एकदा इंट्रोडक्शन करा ना. ठेवा सर. कोण कोण पहिचान. माता भगिनींचा एक प्रतिनिधी या, मावल्यांचा एक प्रतिनिधी या. या कोणीतरी या. चल चित्रातही चाल. तू आली म्हणजे सगळे आले. स्टूल ठेवू का तिथे? अण्णा या. आज तुम्हाला खूप उठाबैस करावली मी आज. आमचं आडनाव सोयगावकर काऊन पडलं तुम्हाला कळलं असेल आता. एवढ्या सुंदर प्रसंगी तुमची उपस्थिती आम्ही कशी सोडणार. अनिल दादा ये. अनिल देवधर ये. लाभावी आप्पा तबला तयार आहे का? बोल गजानन महाराज. लाभावे लाभावे दीर्घायु, लाभावे लाभावे दीर्घायु. आमच्या अप्पाचा हॅपी बर्थडे टू यू. आमच्या अप्पाचा हॅपी बर्थडे टू यू. लाभावे लाभावे दीर्घायु, लाभावे लाभावे दीर्घायु. भरत अप्पाचा हॅपी बर्थडे टू यू. आमच्या अप्पाचा हॅपी बर्थडे टू यू. वाढदिवसाच्या हर्षाला येऊ आम्ही दरवर्षाला. वाढदिवसाच्या हर्षाला येऊ आम्ही दरवर्षाला. येऊनी कौतुक तुमचे पाहू, येऊनी कौतुक तुमचे पाहू. आमच्या अप्पाचा हॅपी बर्थडे टू यू. लाभावे लाभावे दीर्घायु, लाभावे लाभावे दीर्घायु. अप्पाचा हॅपी बर्थडे
संतांचा संग घडो गुरुभक्तीचा गजानना तुला मी वंदू गजानना तुला मी वंदू आमच्या अप्पाचा हॅपी बर्थडे टू यू अप्पाचा हॅपी बर्थडे टू यू लाभावे लाभावे दीर्घायू लाभावे दीर्घायू सगळ्यांच्या आवडत्या अप्पाचा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अप्पा. थोडा वेळ दमला असेल तू नाही. 15 मिनिटांनी घे ना तू. नाही राजू सेठ झवर यांना विनंती करतो की त्यांनी आप्पांचा सत्कार करावा. तत्पूर्वी अण्णांना आप्पांचा सत्कार करायचा आहे. मी अण्णांना विनंती करतो की त्यांनी भरत आप्पांचा सत्कार करावा. शेंदुर्णीकर मंडळींना पण आप्पांचा सत्कार करायचा आहे, त्यामुळे मी त्यांनाही पाचारण करतो. मला फक्त बघून घे, तुम्ही येऊन जाईल परत. हो, टेन्शन घेऊ नको. 10 मिनिटांनी राजूला. at least. खांदे दुखून येतात. नाही नाही मी घेईल ना, कशाला टेन्शन घेतोय आहे ना तिथे. नाही हो या किती दिवस समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजा धीराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. आपलं आपण काही बोलायचंय? काही बोलायचे आहे पण बोलणार नाही. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं. अवघ्या काही वेळातच आपल्याला आदरणीय अनंतराव शिरसाट सरांचं मधुर निरूपण ऐकायचंय. मी अण्णांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. या कल्याण ते शेगाव वारीचे अनेक वैशिष्ट्य आहे, त्यातलं एकच वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की एक आपल्याकडे पद्धत अशी आहे की पूर्ण भात पाहायचा नसतो. एक शीत पाहिला की आपल्याला लक्षात येतं. सी.के. चिपळूणकर नावाची पदयात्री या वारीमध्ये आहे. वय वर्ष फक्त 76 वर्षाचं आहे. 22 वाऱ्या झालेल्या यांच्या. शेगाव कल्याण ते शेगाव, गोंदवल्या पुणे ते गोंदवल्या 5 वाऱ्या. मोजा बरं का तुम्ही, माझं गणित कच्च आहे. गोंदवले पुणे ते गोंदवले 5 वाऱ्या झालेल्या आहेत. 3.5 शक्तिपीठाची वारी यांनी केलेली आहे. त्याचबरोबर अक्कलकोटची वारी यांनी केलेली आहे. 11 मारुतीचं पायी दर्शन यांनी घेतलेलं आहे. आणि सगळ्यात मोठी केली ती काशी ते रामेश्वर. आपले विनायकराव जोशी, अरुण जोशी, ठाकूर देसाई यांच्यासोबत ते पण होते. इतक्या वाऱ्या मला माहिती आहे, यापेक्षाही आणखी काही असतील तर मला सांगता येणार नाही. आणि वय वर्ष फक्त 76. एकदा जोरदार टाळ्या या तरुणांना लाजवणाऱ्या कर्तव्यारीला. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कल्याण शेगाव वारी किती जबरदस्त. फक्त काकांवर फोकस ठेव. मी 1-2 मिनिटं आदरणीय अनंतराव शिरसाट सरांचा परिचय करून देण्याची आवश्यकता नाही, कारण आपण त्यांना ओळखतो. सरांचं आपल्या सोयगावकरांवरती, शेंदुर्णी आणि मेनगावकरांवरती गलवाडा, अर्थात ही सगळी आपण जो गजानन परिवार आपला आहे, जो ताईंच्या आश्रयाखाली आहे, त्या सगळ्यांवरती विशेष प्रीती आहे. आदरणीय डॉक्टरांचा लाभ आपल्याला बऱ्याच वर्षापूर्वी झाला आणि डॉक्टरांच्यामुळं आदरणीय सरांचा परिचय झाला. एक निर्गर्भी, अतिशय नम्र, संतांची वचने पचवलेला असा हा असामान्य व्यक्ती. एवढं सगळं मोठेपण असून सुद्धा स्वतःच्या पदरनं, स्वतःचा वेळ खर्च करून, कुठलीही अपेक्षा न ठेवता सर्वसामान्यामध्ये जाऊन त्यांच्या पद्धतीनं बोलणारा, लोकांच्या आकलनापर्यंत खाली उतरून त्यांना समजून सांगणारा एक खरा गुरुबंधू या निमित्तानं महाराजांनी आपल्याला मिळवून दिला. मी अधिक वेळ न घेता सर आपल्याला विनंती करतो की आपल्या निरूपणाला आपण सुरुवात करावी.
समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.